हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम विठ्ठल श्री ज्ञानदेव विनायकं गुरुनौमि साखरे नाममे श्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भववन्दन्मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैत भावपटुता हितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरङ्गनाथ गुरुः नमस्तुभ्यम्। तैसे विचारिता निरसले तरी प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्वरुले ज्ञानी अशी। तैसे विचारिता निरसले तरी प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्वरुले ज्ञानी अशी। काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये? तैसे विचारिता निरसले, महाराज सांगतात तैसे विचारिता निरसले म्हणजे कैसे विचारिता निरसले। त्याच्या अगोदर महाराजांनी काही दृष्टांत दिले की भूसबीज एकवट उपनिता राहे घनवट ते थोडे ते फलकट जाणवाले। तैसे विचारिता निरसले तरी प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्वरुले ज्ञानी अशी। महाराज सांगतात महाराजांनी अगोदर दृष्टांत दिले की ज्याप्रमाणे आपण जसं खळ करण्याच्या अगोदर भूस आणि बी एकत्र असतं, हलरमधून काढण्याच्या अगोदर कंसामध्ये बी पण असतं आणि भूस सुद्धा असतं। ज्यावेळेस ते आपण मळतो किंवा हलरमध्ये टाकतो त्यावेळेस त्यातल्या वाऱ्यानं भूस काय होतं, उडून जातं आणि जे काही धान्य आहे ते खाली शिल्लक राहतं, खाली पडतं आणि भूस ही बाजूला जातं वाऱ्यानं। त्याचप्रमाणे विचार जर केला तर त्या विचारानं प्रपंचाचा काय होतो, निराश होतो आणि खाली जे राहतं ते तत्व राहतं, ते परमात्म स्वरूप राहतं। तो विचार महाराज या ओवीतून सांगतात की तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले। महाराज सांगतात या ओवीतून की प्रपंचाचा काय होतो, बाध होतो, नाश होतो। सांडवले शब्दाचा अर्थ संपतो, म्हणजे प्रपंच काय विचारानं काय होत असतो, संपत असतो। तर प्रपंच शब्दाचा अर्थ काय आहे? तर प्रपंच शब्दाचा अर्थ
अज्ञानापासून तर विषयापर्यंत हा सगळा प्रपंच आहे. प्रपंच म्हणजे आपल्याला जेवढं अनुभवाला येतं एवढाच प्रपंच आहे असं आपल्याला वाटतं. पण प्रपंचाची वेगवेगळी व्याख्या या ग्रंथामध्ये आलेली आहे. कुठं कुठं अज्ञानाला प्रपंच म्हटलं जातं, कुठं कुठं जन्ममरणाला प्रपंच म्हटलं जातं, कुठं कुठं एखाद्या वेळेस या जगाला प्रपंच म्हटलं जातं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजे काय आहे? एक प्रकारचा प्रपंचच आहे. तसंच 184 सुद्धा प्रपंचच म्हटलं जातं. आपण जे काही कर्म करतोय त्या कर्माचे जे संस्कार अंतःकरणावर पडतात ते संस्कार म्हणजे पुढच्या 184 योनीची जी काही सामुग्री आहे ती सामुग्री आहे. म्हणजे त्या 184च आहेत, पण त्या सध्या सूक्ष्म रूपानं आहेत. कशा आहेत त्या? सूक्ष्म. हा, म्हणजे तो सूक्ष्म रूपानं 184चा जो प्रपंच आहे तो सुद्धा इथं आता तयारच आहे. म्हणजे तो सुद्धा काय एक प्रपंचच आहे. म्हणून भगवंताने 15व्या अध्यायामध्ये ह्या संसाराचं संसार रूपी जो काही वृक्ष आहे त्या वृक्षाचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. ते एक झाडाच्या रूपानं वृक्षाच्या रूपानं केलेलं आहे. आणि तो वृक्ष कसा आहे? महाराज म्हणतात की तो वृक्ष असा उलटा आहे. हा वृक्ष आपला जमिनीत मुळ्या असतात आणि फांद्या वर असतात, शेंडे वर असतात. तर महाराज म्हणतात हा 184 रूपी किंवा हा संसार रूपी जो वृक्ष आहे हा उलटा आहे. याचे बुड वर आहे आणि फांद्या खाली आहे. आणि याचा विस्तार एवढा झालेला आहे की इथं आपण म्हटलं जातं ना किंवा सप्तपाताळ आहेत, स्वर्ग आहे, वैकुंठ आहे, इथपर्यंत ह्या संसार वृक्षाचा काय झालेला आहे? विस्तार झालेला आहे. आणि ह्या सगळ्या विस्तारामध्ये वेगवेगळ्या जो काही फांद्या आहेत विस्तार झालेला आहे. त्या फांद्यावर हे सगळे जीव काय आहे ते मग ते जीव काय करतात? त्या संसार रूपी जे वृक्ष आहे त्या वृक्षावर त्यांच्या कर्मानुसार ह्या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर हे सारखे त्या संसार रूपी वृक्षामध्ये काय होत असतात? फिरत असतात, जात असतात. ते वृक्ष आहे. म्हणजे असा हा एवढा मोठा काय आहे? संसार रूपी वृक्ष आहे. एवढं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे फार मोठा त्याचा विस्तार आहे. आणि या सगळ्या वृक्षामध्ये जीव हा सारखा काय करतोय? फिरत राहतो. तो इथून इकडं. म्हणजे समजा पुण्यकर्म केलं तर मग स्वर्गाला जातो. काय होतो तो? स्वर्गाला जातो. मग त्याच्यातले वेगवेगळे हे तर खांदे आहेत की मग आता म्हणजे इंद्र होण्याकरता वेगळंच पुण्य लागत. म्हणजे सगळ्याला सारखं नाही. जसा पंतप्रधान होण्याकरता वेगळंच मतदान लागत म्हणजे एक प्रकारचं. आणि खासदार होण्याकरता वेगळं लागतं. कारण खासदार होण्याकरता हे सगळ्याचं लागतं. म्हणजे सगळे खासदार झाले, पण त्याच्यातला पंतप्रधान व्हायचं असलं तर मग खासदाराचं लागतं पुन्हा. तेव्हा काय होता येतं त्याला? म्हणजे वेगवेगळं लागत तिथं सामुग्री. समजा एखाद्याला समजा तुम्हाला जर अमेरिकेला जायचं असलं तर पैसा जास्त लागतो. आणि इथं तालुक्याच्या ठिकाणी जायचं असलं तर कमी लागतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं लागलं असलं तर मग ज्याच्याकडे कमी पैसा आहे त्याला अमेरिकेला जाता येतं का? नाही. कारण ते तितकं तिकीट भरावं लागतं तेव्हा जाता येतं. तसं मग स्वर्गाला जायचं असलं, स्वर्गातला इंद्र जर व्हायचं असलं तर तितकं कर्म करावं लागतं. तितकं पुण्य केलं म्हणजे कुठं जातो तो? स्वर्गातला इंद्र होतो. पुन्हा बाकीचे चिल्लर चालर वेगळे त्याच्यातले बी
तिथं बी मंत्रिमंडळ आहे त्याचं त्याचं, कारण मंत्रिमंडळ असल्याशिवाय व्यवस्था कुठंच लागत नाही. काय होतंय, कारण ती व्यवस्था चालविणारा कोणीतरी लागत ना. हा, त्याच्यात इंद्र त्याच्या खालची लागत येत ना ते. हा, आता इथलं मंत्रिमंडळ मतदानानं होतं आणि तिथलं मंत्रिमंडळ पुण्यानं होतंय. कशानं? पुण्यानं. हा, मग तिथला पंतप्रधान व्हायचं असलं तर पुण्य, तिथं इथं पुण्य करावं लागत. तेव्हा तिथला काय होतोय म्हणजे इंद्र होतो तो, हे म्हणजे ते तिथल्या देवाचा राजा, बाकीच्या देवाचा आहे तो काय आहे, तो राजा आहे. त्यात बी त्याचे वेगवेगळे येतं. हा, जसे आता समजा तुमचं भारत देश वेगळा, हे वेगळं, मग तिथला पंतप्रधान वेगळा, जरा ते मग विकसित देश. अमेरिका म्हणजे जरा विकसित राहायचे ते. तसं मग तिथला एक ब्रह्मदेव कोण आहे तिथला एक, म्हणजे असं आहे एक प्रकारचं त्याचं तिथलं मंत्रिमंडळ. म्हणजे तिथं जायचं असलं तर काय करावं लागतं, पुण्य करावं लागतं. त्याच्याही वरचा एक लोक आहे वैकुंठ लोक. काय लोक आहे, हा, वैकुंठ लोक. मग तिथं जर वैकुंठाला जायचं असलं तर पुण्य करून नाही जात आहे. ते पुण्य करणाऱ्याला वैकुंठाला जाता येत नाही, त्याला उपासना करावं लागते. काय करावं लागते, हा, आणि मग उपासना केली मग कुठं जाता येतं, वैकुंठाला जाता येतं. मग वैकुंठाला गेल्यावर तिथले भोग भोगता येते त्याला, जीवाला काय करता येते, तिथले जे भोग असते ते, मग तिथले इच्छेनं भोग, तिथं ऐरावतासारखे रत्न ते तसे भोग भोगता येते त्याला. पण मग तिथला संसार भेटतो त्याला. मग जे पुण्य करीन त्याला कुठं, स्वर्गाला. उपासना करीन त्याला वैकुंठाला. आणि जो पाप करीन तो नरकाला. तिकडं डुकरा कुत्र्याच्या रव रव दुर्गंधी रे. हा, मग ते तिकडं खाली. चला जाऊ द्या, हा, डुकरा कुत्र्याच्या जन्माला. म्हणजे असे वेगवेगळे. आता ते सगळेच कर्म कोणच्या करता कोणचे करावं लागते तर कोणचा मिळवतो हे आपल्याला माहिती नाही. पण ते सगळे करता स्पेशल वेगवेगळेच कर्म येते, एकट्याला सगळं असं काही नाही. हा, म्हणून ते ज्याला जिथं जायचं असन त्यानं त्याचा अभ्यास करा आणि काय कुठं जा, कारण आपल्याला तिथं जायचंच नसल्यामुळं कुठंच, त्याच्यामुळे त्याचा काय केला नाही आपण. महाराज तुम्हाला कसं काय माहिती नाही ते, कारण ते तिकडं जायचंच नाही त्या वाटानं आपल्याला, त्याच्यामुळे तो रस्ताच कशाला पुसायचा, त्या वाटानं जायचंच नाही, ते रस्ता काय नाही केला आपण. समजा आता आपल्याला एखाद्याला मुंबईला जायचं, मग काय करतो आपण, मधातले टेन्शन काय ध्यानातच घेत नाहीत ना आपण. इथून बसतो आरामशीर आणि इकडे वेळ लावून आरामशीर बसतो. मधात कोणचे स्टेशन आले, कोणचे गाव आले ते पाहत नाही, त्याच्या चौकशा बी करीत नाही. तर काहून, तिथं उतरायचंच नाही आपल्याला, तर काय प्रश्न आहे त्याचा, जिथं उतरायचं. हा, म्हणून आपण हे बाकीच्या शास्त्राचा काय केला नाही, कर्मशास्त्राचा विचारच केला नाही आपण. काहून, कारण आपल्याला तिकडे जायचंच नसल्यामुळं विचारच केला नाही. मग आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला आपल्या मोक्ष स्वरूपावर जायचंय, परमात्मा स्वरूपावर जायचंय. मग तितकाच अभ्यास केला बा, परमात्मा स्वरूपाकडे जाण्याकरता काय काय लागत त्याचाच आपण काय केला, विचार केला. पण आता ज्याला जायचंच असेल तिकडं शास्त्र पाहिजे. म्हणून आता प्रत्येक संसार रूपी हा काय एक वृक्ष आहे. चला, म्हणजे असा हा एवढा मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षात म्हणजे असा जीव काय होत असतो, त्याच्या कर्मानुसार तो फिरत असतो तो आपला. हा, त्याच्यातही महाराजांनी खूप काही वर्णन केलं बरं का त्या संसार वृक्षाचं 15व्या अध्यायामध्ये, की ते फिरत असताना जीवाला काय काय दुःख भोगावं लागत, काय लागत. हा, कारण तुम्हाला जन्माला जायचं म्हणलं, ते भोग घ्यायचे म्हणलं की भोगायतन लागत. भोगायतन म्हणजे शरीर लागत ना. समजा तुम्हाला स्वर्गातल्या बिरूपाचा भोग घ्यायचा असला तर डोळे लागत ना, डोळ्याशिवाय घेता येतो का. शब्द, तिथले शब्द ऐकायचे असले तर काय लागत. म्हणजे तिथंही साधन सामुग्री शरीर लागत. मग ते तिथलं शरीर मॉडर्न हा, ते तिथलं मिळतं, मग ते पुण्यानं मिळतं ते. मग तिथलं शरीर, तिथल्या शरीरात रोग होत नाहीत, म्हातारपण येत नाही, घाण नाही, कारण प्यायला अमृत. म्हातारपण येत नाही, पांढरे केस काळा लावायचं काम नाही, काय नाही तिथं. दात पडत नाही, दात बसवायचं काम नाही, चष्मे लावायचं काम नाही, काय नाही.
हा, कारण ती पुण्यानं मिळालेलं आहे, ते सुपर मॉडेल आहे ते कसं आहे ते. हा, त्याच्यामुळे तिथं काही अडचण नाही, काय नाही. आणि पुन्हा म्हातार पण नाही, काय नाही. पण आयुष्य बी भरपूर, कारण पुण्य तितकं केलेलं असतं त्यानं. जितकं पुण्य केलं ज्या याच्या करता तितकं त्याची काय असते मर्यादा आहे. तो ते त्याचे भोग त्याला भोगायला मिळतेच. काय होते तर जितका पैसा कमीवला तितकी सामुग्री घेता येईल ना तुम्हाला, तितके पैसे आहे तवरक. हा, जवरक पैसे पुरते तवरक त्याचे भोग घेताच येते ना तुम्हाला. तसं जितकं पुण्य केलेलं आहे तुम्ही तितकं पुण्य संपुष्ट तिथले काय होते तर भोग मिळते तर. हा, आणि मग तिथले भोग मिळूस तर ते भोग आहेत तवरक राहावंच लागेल ना, म्हणजे शरीर तवरक राहतात ते. तसं हे पण शरीर असंच आहे बरं का. आपण मागच्या जन्मामध्ये जेवढं कर्म केलेलं आहे त्या कर्मातला, म्हणजे जेवढं काही कर्म केलंय आणि मागच्या जन्मामध्ये संचित त्या कर्मातला जेवढा काही साठा प्रारब्ध होऊन भोग द्यायला समोर आलाय, काय हो प्रारब्ध रूपानं जो समोर आलाय, त्या भोग भोगण्याकरता हे काय मिळालं, शरीर मिळालं. मग जेवढे प्रारब्धाचे भोग आहेत, प्रारब्धामध्ये जेवढे भोग आहे बरं का, तेवढे भोग भोगूस तर हे शरीर संपत नाही. प्रारब्धात जेवढे भोग आहे तेवढे भोग भोगून संपस्तोवर हे शरीर संपतच नाही. काही होऊ द्या, त्याचा ऑक्सिजन होऊ द्या, काही होऊ द्या, त्यानं विष घेऊ द्या, काही बी घेऊ द्या, वाचत येते त्याच्यातून. संपलेलं नाही असं आहे ना काही एखाद्या वेळेस. हा, कस काय नाही मिळाला, त्याचे भोग राहिले अजून. माणसं म्हणतात ना, मी बोलता काय राहिले होते अजून, त्याचे भोग राहिले होते त्याचे अजून. म्हणजे ते भोग भोगूस तर हे पण शरीर काय होत नाही, संपत नाही. म्हातारा बी झालं, माणसं म्हणते आता लय जाग्यावर पडलं, मरावं या लवकर, सुटवण्याचं शरीर काय व्हावा. 6-6 महिने 12-12 महिने 4-4 वर्ष माणसं एका जागेवर राहतात. काय काय अर्धांगवादी झाला, काही झाला, हा राहते ते. मग सगळे माणसं वाट पाहते त्याच्या मरणाची. काय पाहते तर मारता येत नाही ती गोष्ट वेगळी. ते म्हणजे आता काही कामी राहिलेला नाही. पण ते त्याचं कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत काय सुटत नाही, शरीर सुटत नाही. आणि एखाद्याचं तरुण असताना सुटतंय. काय असताना, हा, ते म्हणले चांगला होता हे, असा झोपला, झोपीतच अटॅक आला मेला. काय झालं, झोपेतच अटॅक आला. झोपीतच चांगला होता, बोलत होता, कस काय मेला. कारण त्याला ते जे भोग होते ना, ते भोग काय झाले, आता ते कर्म संपले. आणि कर्म संपल्यावर इथं कशाला राहत आहे, कोण राहू दे तुम्हाला इथं. हा, मग ते कर्मानं ठेवलं इथं तुम्हाला. म्हणून हे शरीर मिळालं ते बी कर्मानं मिळालंय, आयुष्य आहे ते बी कर्मानं आहे. आणि सुख दुःखाचा जो भोग होतोय तो सुद्धा कर्मानच होतोय. हा, म्हणजे एखादा श्रीमंत माणूस असतो, कसा असतो, हा श्रीमंत असतो तो, पण सगळ्या बाजूला रोग असतील त्याला. आपल्याला वाटतं बा श्रीमंती असली, भोग असले म्हणजे सुख होत आहे, पण त्याला काय झालेलं आहे, रोग झाला. लोक म्हणजे पाहणं इतकं असून याला खाता येणं, म्हणजे भोगता येणं ते कस काय. मग सहजच म्हणून जातात का हो यायचं मागच्या जन्मातलं पापच असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, असून खाता येणं म्हणल्यावर. हा, म्हणजे मग आता ते इतकं भोग असून कस काय दुःख व्हायलं त्याला. हा, ते भोगानं सुख होत नसतं बाबा, हो ते पुण्यानं सुख होत असतं. याच्या कर्मामध्ये पुण्याचा साठा नाही, पापाचा जास्त आहे. जास्त आहे, हा, म्हणून त्याला काय व्हायला लागले, दुःख व्हायला लागलंय. म्हणून सुख दुःख बी कशावर अवलंबून आहे, हा, म्हणून हे सगळं कशावर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे. तसं मग ते स्वर्गात यायचं बी कशावर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे. तिथं ते जसे कर्म केले जितके केले तितके भोग होऊस तर ते संपत नाही. आणि एकदा का भोग संपले त्याचे, ते प्रारब्ध पुण्य संपलं बस.
महाराजाने सुद्धा सांगितलं पुण्याची पावटी सरे लगेच इंद्रपणाची उठी उतरे. कशी तुरीत पुण्य संपणं आणि त्याच इंद्रपणाचं शरीर सुटणं. मग मग येऊ लागती माघारी मृत्यू नव्हता. मग आता पुण्य करीत असताना काही पापच झालं नाही असं बी नाही, पण ते पुण्य त्याचं बलवान होतं. समोर आलेली फाईल होती ती आता पुण्याची फाईल काय झाली संपली, पण पापाची फाईल राहिलेली ती पहिली अजून. कारण एकाच जन्मातलं नसतं ते, अनेक जन्मातला साठा पडलेला अजून. पण ते जेवढं प्रारब्धात आलं का तेवढंच भोगायला आले अजून. संचितात लय पडलेलं आहे. काय पडलेलं आहे ते? हा लय पडलेले अजून ते. आणि मग ते संचितात पडलेले आणि आता मनुष्य देह मिळालाय समजा. आता हे प्रारब्ध भोगायला आलंय. आता इथं ह्या कर्मातून पार पडला तर ठीक आहे, नाही तर मग अजून बी लय संचितात पुन्हा साठा होऊन पडणार आहे. मागचं बी लय मठ पडलेलं आहे अजून आपण. आणि आता बी पुन्हा संचितात लय मध्ये पडले. मग आता ते इतकं भोगावं लागणार आहे. काय भोगावं लागणार आहे आता? हा, इथं जर काही परमार्थ केला, निष्काम पुण्य केलं, निष्काम कर्म केलं, संत संगती केली, देवाचं नामस्मरण केलं, आणि इथं काही जर साठा पडला आणि तो जर मजबूत कर्माचा पडला तर तो मजबूत निष्काम कर्माचा जो साठा आहे ना तो काय करील, मागीचे अनेक जरी कर्म असले संचितात खूप तरी त्याला माग सारून पुढं निघून येऊ, कारण हे मजबूत आहे. कसं आहे मजबूत, त्याची काही काळजी करू नका, पण इथं मजबूत करा. हा की ते सगळं कर्म काय ठेवीन ते बाजूला ठेवीन, कारण त्याची मजबूती जास्त आहे. की मग आता हे मनुष्य देहात निष्काम कर्म केलं. निष्काम कर्म केलं म्हणजे काय, तर परमात्मा प्राप्तीच्या हेतून केलेलं कर्म आहे. कोणत्या हेतून केलं कर्म? परमात्मा प्राप्तीच्या हेतून केलं. आणि परमात्मा प्राप्तीच्या हेतून केलेलं जे कर्म आहे ना ते आता मजबूत झालेले. मग आता या परमात्मा प्राप्ती होण्याकरता जे साधनं करावं लागत आहेत ते साधन मनुष्य देहाशिवाय होत नाहीत. कोणा देहाशिवाय होणार नाही. हा, मग त्याच कर्मानं तुम्हाला हा मनुष्य देह मिळाला. कशाने मिळाला? आपल्याच कर्मानं मिळाला आपल्याला हा मनुष्य देह. म्हणून तर महाराज म्हणतात बहुता सुकृती नरदेह लाधला. उगाच नाही लाधला, कारण बरंच काही सुकृत केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे, निष्काम पुण्य केलेलं आहे. म्हणून हा काय मिळाला आपल्याला? नरदेह मिळाला. मग आपल्याला काय मिळत? नरदेह म्हणजे मिळतो नरदेह. कारण नरदेहाशिवाय परमात्मा प्राप्ती होत नाही. कारण जिथली जसं कार्य करायचं ना तसं साधन लागत ना. काय करायचं तसं साधन लागत. जसं पुण्याचा भोग घ्यायचा असला तर मग तसं साधन लागत. मग सुखच व्हायला असं रोगाचं भांडार शरीर देऊन जमत का तिथं? मग कुठून तितका पुण्याचा भोग तर कुठं घेता येईल रोग झाल्यावर? नाही. म्हणून त्याला तसंच मॉडेल द्यावं लागलं तिथं, कारण ते तशी पुण्य तसं केलेलं असल्यामुळं ते सुख भोग होण्याकरता मॉडेल कसं लागलं? तसंच लागलं. तसं मग इथं तुम्हाला साध्य काय प्राप्त करून घ्यायचे? परमात्मा. हा, मग परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता जे साधन करावं लागत ते साधन करण्याकरता कोणता देह द्यावा लागतो? मनुष्य देह द्यावा लागतो. कारण हे तिन्ही बी साधन मनुष्य देहातच होते. एक तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे परमात्मा प्राप्तीचे तिन्ही काय आहेत? साधन आहेत. तिन्ही साधन फक्त मनुष्य देहातच होऊ शकते, बाकीच्या देहात होत नाही. त्याचं कारण आहे की मनुष्य देहातच विवेक बुद्धी आहे, सारासार बुद्धी आहे. इतर देहामध्ये सारासार बुद्धी नाही. आणि जिथं सारासार बुद्धी नाही तिथं म्हणजे वैराग्य बी होऊ शकत नाही, तिथं भक्ती बी घडू शकत नाही, आणि तिथं ज्ञान बी होऊ शकत नाही. कारण वैराग्य होण्याकरता सुद्धा सारासार विचार करावा लागतो. काय करावा लागतो? सारासार विचार. मग आता इथं सारासार विचार करता येतो. म्हणजे आसार आहे
त्याच्याबद्दल वैराग्य असतं आपल्याला. काय असतं? हा, कारण विचार करता येतो की याच्यात सारासार. जसं आता आपण इथं विचार महाराज सांगतात ना की भूस बीच एकवट, भूस आणि बी एकत्रित झालेलं आहे. पण ते एकत्रित झालेलं भूस बीज मग आपल्याला त्याच्यातलं सार कळतं की बी काय आहे? सार आहे. आणि भुसकट काय आहे? आसार आहे. मग आपण काय केलं ते कळालं ना आपल्याला, ते सारासार विचार केल्यामुळे कळालं. आणि आपण मग ते काय केलं की भूस वेगळं केलं वाऱ्यानं आणि बी खाली शिल्लक राहिलं. किंवा महाराज म्हणतात ना, जाणीवेच्या आईने करिता दधी कडसणी नवनीत निर्वाणी दिशे जैशी. जसं आता महाराज खूप छान सांगत असते. ते म्हणत असते म्हशीला दूध देता येतं पण त्याच्यातलं लोणी काढता येत नाही. काय करता येते? मग दूध कोणाचं असतं? म्हशीचं. लोणी कोण काढती? बाई काढते ना. मग तिचं दूध असून तिला लोणी काढता येत नाही. काहून? तिला सारासार बुद्धी नाही की याच्यामध्ये सार बी आहे ना आसार बी आहे. सार महत्वाचं आहे, आसार गौण आहे, असा काय नाही विचार नसल्यामुळं तिला ते काढता बी येत नाही, तिला ते माहित बी नाही. आणि मनुष्य देहामध्ये बाईला सारासार बुद्धी असल्यामुळं तिला माहिती याच्यात काय आहे? सार आहे. मग ती बरोबर प्रक्रिया करते, तपू घालणं, भानगडी करणं. आणि मग एकदा त्याच्यातलं काय काढून घेते? ते लोणी काढून घेते. आणि मग ताकाला तेवढं जपत नाही, द्या वाटून शेजाऱ्या लोणी द्या ना वाटून. लोणी नाही, कारण ते कसं आहे? सार आहे. म्हणजे इथं काय आहे? सारासार. आणि मग जे सार आहे त्याची आसक्ती जपून फुलं लोणी. बाया बी दूध कोणाला द्यायचं असलं तर पिलेलं साय जाऊ देणार नाही. काय जाऊ देणार नाही? हा, साय माग करून त्याला माहित आहे की दुधापेक्षा साय कशी आहे. म्हणजे सारासार म्हणजे साराची आसक्ती असते आणि आसाराचं वैराग्य असतं. जाऊ द्या. म्हणजे वैराग्य फक्त इथंच होऊ शकतं, इतर देहामध्ये होऊ शकत नाही. तसं संसार कसा अनित्य आहे, मलिन आहे, मागचे मेले पुढेही मरणार आहे, असे सारासार काय आहे? बुद्धी आहे. विचार बी करता येतो. इतक्या दिवस आपण केलं तरी काही सुख हाताला आलं नाही. बरं, सुख होण्यासारखं काय याच्यात? सगळं नाशिवंत आहे. असं काय करता येतो? विचार करता येतो. आणि विचार करूनच त्याच्यात वैराग्य निर्माण होऊ शकतंय. म्हणून वैराग्य बी इथंच होऊ शकतंय, भक्ती बी इथंच होऊ शकते. कारण भाव ठेवता येतो. नाही काय ठेवता येतो? भाव. मूर्तीच्या ठिकाणी परमात्मा आहे, ईश्वर आहे. जगाचा करता कोणीतरी याचा ईश्वर आहे, असा काय ठेवा तुम्ही? भाव ठेवा. हा, म्हणजे नाही भाव ठेवणार तर मग जग कोणी निर्माण केले सांगा? दिसत तर नाही, अनुभवाला तर, कारण भावनेची वस्तू अनुभवाला येत नसते. गपचिप भाव ठेवा लागतो, दिसत नसतो. म्हणून मग आपण म्हणतो ना, हे काय, हे तर दगड आहे, हे देव आहे का? ते तसं नाही. अनुभवाला येऊ दे दगड, पण ते त्याला देव मानावं लागत असत. तसा भाव ठेवून कर पूजा कडे. काय कर? काय ठेवता येतो इथं? शास्त्राला कळत नाही काय दगड म्हणून तुला येणं घ्यायला लावायला. पण त्याच्या पाठीमागचा हेतू वेगळा काय आहे? कारण अरे आपण सुद्धा भावच ठेवलाय. आता ही बायको आहे, नवरा आहे, हे काय ठेवलाय? तू भावच ठेवलाय का नाही त्याच्या ठिकाणी? भावनेनंच काय चाललाय? व्यवहार चाललाय ना. पण हा जो भाव आहे ना, हा राजस भाव आहे. राजस कोणचा भाव आहे? हा. मग आता वास्तविक ती बायको आहे का हाडमास आहे? हाडमास आहे म्हणायचं झालं. बाई आहे मग बायको कोणी जुने नाही. व्यवहार दृष्टीने म्हणलं तर बाई आहे ती. हा, पण बायको म्हणून काय ठेवला? बायको नावाची वस्तू आहे का? वस्तू नसताना भाव ठेवला का नाही? काऊन ठेवला? म्हण ना तिला आता हाडमास म्हणून, म्हण ना तिला बाई. नाही, माझ्या सासऱ्यानं सांगितलं ना ही तू ही बायको आहे आता, म्हणजे तिच्याच्या शब्दावर विश्वास ठेवून बायको नसून बायको मानली का नाही? सांग. कस काय? त्यानं सांगितलं. त्यानं सांगितलं म्हणून तर मानली. पण काही त्याच्यात धोरण बी आहे. काय आहे धोरण? हा, कारण ही जर बायको मानली तरच सेवा करीन आपली.
काय करील सेवा कर. हा. आणि मग याच्या भाकरी कोण करील बायको नाही मानेन तिला तर याला पोरं कुठून होते मग ऊस चालवायला याचं नाव चालवायला नाही म्हणून काही धोरण बी आहे कसं आहे हा. मग त्याच्यानं तिच्यावर काय ठेवला आपण भाव ठेवलाच का नाही म्हणजे एरी मनुष्य द्या तुम्ही भाव ठेवताच का नाही इकडं पण तो राजच भाव आहे कसा भाव आहे तो हा. आणि तो राजच भाव असल्यामुळं तो रजगुणातला भाव असल्यामुळं त्या रजगुणात तुम्हाला ज्ञान होणार नाही मोक्ष होणार नाही त्याच्यात अंतःकरण शुद्ध होणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो असा सात्विक भाव ठेवा कसा भाव ठेवा हा. म्हणून ह्या जगाचा कोणीतरी करता ईश्वर आहे ते म्हणजे अनुभवाला येत नाही तो अनुभवाला येत नाही तरी इथं तुला अक्कल आहे हिशोबानं चालत आहे कारण कारणाशिवाय कार्य होत नाही म्हणून त्याचा कोणीतरी करता असावा लागतो. तो कोण आहे ईश्वर आहे तो सर्वज्ञ आहे सर्व शक्तिमान आहे असा काय ठेव ठेव. पण आता तो भाव ठेवायला तो दिसत नाही अनुभवाला काहीच येत नाही. मग आता भाव ठेवायला त्याला काहीतरी लागत नाही तो वस्तू. मग आता काय कर मग आता त्याचे जे रामकृष्णादी अवतार आहे काय आहे ते ईश्वराचेच अवतार आहे. मग ते अवतार ते बी कोण आहेत ईश्वराच आहे कारण ते ईश्वराचेच काय अवतार. मग त्याचं काय कर भजन कर हा त्याची पूजा कर. पण त्याची पूजा करायला ते कुठे आता इथं त्याची मूर्ती कर काय करे हा. ती मूर्ती करून राम हे आता कोण हे आणि याची काय कर आता पूजा कर हा भाव हा. आता ते तुम्ही म्हणता ते राम नाही ते वैज्ञानिक लोक मध्ये ते येडे आहेत लोक काय हे बी अंधश्रद्धा केली दगडाची मूर्ती केली आणि त्याला राम म्हणायले आणि काय करायले त्याची पूजा करायला लागली. ते म्हणजे भावनावादी येतो तुमचा संसार कशावर चाललाय का गद्या कुत्र्यासारखा चाललाय इकडे भावना नाही विचारायचा. मग तुम्ही बायको मानायली पोरग मानायली हे मानायली कशावरून भावच का नाही. मग तुम्ही बी अंधश्रद्धावादी आहेत का नाही. पण तुम्ही मूर्ख अंधश्रद्धावादी आहेत आणि ते अंधश्रद्धावानच आहेत पण शहाणे अंधश्रद्धावान आहेत इतका त्याच्यातून तुमच्यात फरक एवढं मात्र करे. म्हणून हे संसार करणारे कसे अहो तिथं हाडं मासं दिसायला तुम्ही बायको म्हणायले अंधश्रद्धाचे का नाही का डोळा श्रद्धा आहे पहा बरं डोळ्यानं मग बायको आहे का तिथं ती बी तुमची डोळा श्रद्धा नाही कोणची श्रद्धा आहे ती पण ते म्हणते महाराज अंधश्रद्धा ठेवल्याशिवाय व्यवहार चालत नाही. हा मग तू आता कसा अंधश्रद्धा ठेवायला लागला इथं. तसं आम्ही म्हणतो अरे मुक्त होण्याकरता अंतःकरणातले काही दोष जाण्याकरता अशी अंधश्रद्धा ठेवा लागती काय व्हावं लागती हा. पण तू ह्या अंधश्रद्धेनं नरकाला जातो आणि ह्या अंधश्रद्धेनं मुक्त होता येतं. म्हणून हे अंधश्रद्धावादीचे हे बी आम्हाला मान्य आहे. म्हणून आमचे वारकरी पांडुरंगाचे भक्त असले अंधश्रद्धावादीचे तर पण तू ह्यासारखे मूर्ख नाही कृष्ण हा. चला द्या आपला विषय निघला आता एकीकडे पण चलू द्या हे बी काही गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे कारण हे आपल्याला कधी सुचत नाही. आत्मा अनात्म कवा बी सुचत आहे आपलं ते बांधलेलंच चला जाऊ द्या चालला आपला विषय हा कर्मण हा संसार एवढा आहे कसं आहे आता हा म्हणजे वैराग्य भक्ती सुद्धा इथंच करता येते मनुष्य देहामध्ये. दोन गोष्टी दोन साधनं महत्वाचे बरं का. एक तर विवेक बुद्धी आणि त्या विवेकाला चालना भेटण्यासाठी लागणारा शब्द विवेक बुद्धी आणि त्या विवेकाला चालना भेटण्यासाठी लागणारा शब्द हे दोन फक्त मनुष्य देहातच आहे ते इतर देहामध्ये नाही. कारण शब्द इतर देहामध्ये नाही म्हणून तिथं मागचा पुढचा विचार सुचवता येत नाही. इथं शब्दानं सुचवता येतो. काय करता येतो हा सुचवता येतो शब्दात. तसं भाव बी इथं शब्दानं ठेवता येतो. ही तुझी आई आहे ही तुझा बाप आहे हे माईनं शिकवलं ना शब्दानं म्हणजे भाव बी आणि शिकवल्यामुळं तसा काय तयार झाला आपला भाव तयार झाला त्याच्या शब्दावर श्रद्धा असल्यामुळं म्हणून इथं शब्द बी आहे. तसंच इथं ज्ञान बी कशानं होतंय शब्दानं. हे अनित्य आहे हे नित्य आहे हा अनुभव नित्याचा आहे हा नित्याचा
आहे. हे स्वप्नातला आता नाही, आताच स्वप्नात नाही, म्हणून हे भास आहे. आणि हे भासमान स्वतःवर भासत नसतं, त्याला कोणीतरी अधिष्ठान लागत. हे कशानं सांगता येतं? शब्दानं सांगता येतं. म्हणून इथं काय आहे? शब्द आहे. म्हणजे ही साधन सामुग्री इथं ईश्वरानं दिलेली आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपणा रोग. अशी इथं साधन सामुग्री ईश्वरानं दिलेली आहे. मग ती त्यानं का दिली? तर तुमची फाईल वर आली होती म्हणून. तो विचारा, ते देण्याच्या बाबतीत स्वतंत्र नाही, जसा न्यायाधीश न्याय देण्याच्या बाबतीत स्वतंत्र नाही. तुमच्या गुन्ह्यावरून त्याला न्याय द्यावा लागतो, त्याची पुरावे फाटी तपासावं लागते. त्या पुराव्याच्या आधारे त्याला कोणची सजा द्यायची, कसा गुन्हा केलेला आहे, किती दिवसाची द्यायची, ती त्याच्या आधारे द्यावा लागते. तो त्याच्यात काय नाही, स्वतंत्र नाही. तो स्वतंत्र जर कोणाला कोणची बी सजा देईन तर लोकांवर अन्याय होईल आणि त्याचं नाव न्यायाधीश आहे. तसा अन्याय करता येत नसतो. काय करता येत नसतो? तसं ईश्वर हा स्वतंत्र नाही. त्याला स्वतंत्र करण्याचं सामर्थ्य नाही असं नाही. काय काय स्वतंत्र करण्याचं सामर्थ्य नाही असं नाही. सामर्थ्य ते देऊ शकेल कोणाला, काही एखाद्या सामर्थ्य आहे त्याच्याकडं. तुम्ही म्हणता स्वतंत्र नाही म्हणल्यावर मग त्याच्यात काही सामर्थ्य नसल असं नाही. त्याच्याकडे काय आहे? जसं न्यायाधीश एखाद्यावर देऊ शकतो, कारण त्याच्याकडे काय तोपर्यंत अधिकार आहे. खाली केल्यावर नाही देता येणार त्याला, पण जोपर्यंत पदावर आहे ना तोपर्यंत त्याला न्याय देता येतो. पण तसा तो अन्याय करू शकत नाही. आता एखाद्याला भ्रष्टाचार होऊ शकतो इकडं, पण तसं ईश्वराच्या सृष्टीमध्ये तसं नाही. म्हणून तसा तो ईश्वर बी कसा आहे? स्वतंत्र आहे तुम्हाला देण्याच्या बाबतीत. त्याच्याकडे आहे तशी शक्ती, पण तो तसा अन्याय कोणत्या जीवावर करू शकत नाही. म्हणून ते म्हणतो बाबा, म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, तो सगळ्याची वासना सगळ्याची पुरवणारे, पण जयाची वासना तया तशी पुरवाडी. ज्याची जशी वासना, जशी ज्याची कर्म, तशी त्याची इच्छा काय करा करणारा ईश्वर आहे, नियोजन करणारा ईश्वर आहे. म्हणून म्हणावं लागतं की त्यानं आपल्याला शरीर दिलं. कोणी नियोजन केलं? आता म्हणून दिले इंद्रिय हात पाय का. दिले दिले कोणी दिले? आता त्यानं दिले. आपली फाईल पाहून दिले, एवढं आहे. चला, म्हणून आपला विषय चालला होता की बाबा ही साधन सामुग्री ईश्वरानं दिली. ते मागच्या जन्मातले काय आहे? ते कर्म आहे. म्हणून बाबा इथं निर्धास्त अंतकरणानं परमात्म प्राप्तीची इच्छा घेऊन परमार्थ केला पाहिजे. कसा केला पाहिजे? परमात्म प्राप्तीची इच्छा घेऊन काय केला पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. मग तो कोणचा बी करा, कर्माचा करा का उपासनेचा करा का बोधाचा करा, जसा अधिकार असेल तसा, पण निष्काम बुद्धीनं करा. परमात्म प्राप्तीच्या हेतून करा. मोक्षाची काळजी करू नका. उशिरा पाशिरा का होईन होणार आहे. काय ते जात कुठं नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं ना, अरे पंढरीशी जाती अथवा जाईल जे म्हणते बघा, तया आहे पुनरावृत्ती ऐसा बोलतो महार. म्हणजे पंढरीला जातील, जाणाराला तर पुनरावृत्ती नाहीच. जाईन जे म्हणते, जाईन जे म्हणते ना, आयुष्यभर जाणं झालं नाही, पण तळमळ इतकी होती. काय होती? तळमळ इतकी होती जाण्याची. पण आता काय त्याच्या मागे अनेक काम होते काय म्हणा, पण त्याचं काय नाही झालं. आयुष्यभर जाणं नाही झालं, पण जाण्याची काय होती अंतःकरणात तितकी तळमळच. तितकी तळमळच त्याला पुनरावृत्तीला जाऊ देणार नाही. तुम्ही म्हणता पुन्हा जन्म मिळून मुक्त नाही झाला, त्याला आम्ही पुनरावृत्ती म्हणत नाही दादा, कारण ती मोक्षाचीच व्यवस्था आहे. त्याच्या काय आहे ती आता त्याला 10 जन्म घेते ती पुनरावृत्ती नाही. काय नाही ती. ते तुझ्या झोपेतून जर जागा झाला, काय झालं, टप्पा मिळाला त्याला, जरा जाऊ दे, अवस्था बदलली शरीरातून,
दुसरा मनुष्य देह मिळाला, त्याची अधोगती नाही, दुसरीकडे नाही गेला तो, त्याच रस्त्यानं चालला तो. काय चाललेला आहे दिवस वाट सुरू आहे, रात्र झाली एका झाडाखाली झोपला, दिवस उगाला की पुन्हा त्याच रस्त्यात निघला. कसं निघला? मग गावाला जाऊस तर 2-4 मुक्काम पडली. काय पडली? हा, पण वाटानं कोणी चाललेला आहे, मुक्काम पडू द्या, नक्की जाणार. हा चला, ते वाट ती सोडित नाही. तसं मग हे चला जाऊ द्या म्हणून काय करी जा, इथं निष्काम कर्म करीत जा, निष्काम परमार्थ करीत जा. चला म्हणून आपला विषय चालला असा प्रपंच कसा आहे हो. मग आता कसा, मग आता तुम्हाला एवढा दिसतो, एवढाच नाही बरं का आपल्याकडे प्रपंच. अंतकरणात बी बराच पडलेली ना आता सामुग्री, जे जे कर्म करतो ती बी काय पडलेली, आता सामुग्री पडलेली, ती बी एक दिवस काय व्हावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे आता. आणि इतकीच नाही पडलेली तर मागची बी पुष्कळ पडलेली, अनेक जन्मातली. आता एवढा प्रपंच आहे. काय हे आता एवढा प्रपंच आहे. हा, आणि मग एवढा प्रपंच आता भोगायचा म्हणल्यावर, अरे एका देहाला आल्यावर जर इतकं दुःख आहे, मग आता हे शरीर तरी काय प्रपंचच का नाही. एक मिळालं शरीर प्रपंच. याचा जर विचार केला की एक शरीर मिळताना 9 महिने 9 दिवस गर्भात राहावं लागलं, पुढे राहावं लागलं, गर्भात राहणार, आणि गर्भात नाकी तोंडी खुर्मी किडे गर्भवासाचे दुःख गाडे, 9 महिने 9 दिवस आज पचावं लागलं तिथं गर्भामध्ये. एक शरीर धारण करायचं तर पहिला टप्पा कुठं, गर्भवासा. तिथं इतकं दुःख भोगावं लागलं. इकडून तिकडून शरीराला आला तर बालपणात पारतंत्र्याचं दुःख, एक तर रोगागिगाचे तर आहेतच आहेत, ते झालेले रोग सांगता येत नाहीत कोणाला, आणि ते माईला कळत नसल्यामुळे ती तिसरेच उपचार करते, त्याची बी बेजारी. एक तर आहे का ते बालपणात काय कमी दुःख असतं का, ते डासाले त्याला सांगता येतं का डासायले म्हणून अंगावर बी घेता येत नाही, ती तिकडं कामात गुंतलेली असते, हे आलत इकडं, म्हणजे पारतंत्र्य बालपणात ते दुःख. हा झालं. तारुण्यामध्ये विषय व्यथा. कशाच्या व्यथा? विषयाच्या व्यथा. हा, तिथल्या बालपणातल्या वेगळ्याच व्यथा असल्या, तिथल्या विषय व्यथा नाहीत. काय व्यथा नाहीत? विषय व्यथा नाही. विषय व्यथा काय असतात माहिती तुम्हाला? कारण मनामध्ये विषय मिळवण्याच्या वासना होत्या. काय होत्या? जे विषय मिळाले नाही त्याच्या काय होत्या, वासना होत्या. आणि जे विषय मिळाले तर त्या सांभाळायचे असते. तर काय असते, तर जे विषय मिळाले ते सांभाळायचे असतात. हा, जे विषय मिळाले नाही त्याच्या मिळवायच्या वासना असतात. मग त्या वासना बी व्यथा देतात, झोपू देत नाहीत, खाऊ देत नाहीत, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं नाही. म्हणजे काय करतात त्या, घ्या हे प्लॉट घ्या बाकीचे करा ना, कारण अजून मिळवायच्या काय येतात, वासना येतात. मिळालं भरपूर खाण्याकरता, पण त्या वासना आहेत ना आता त्या, आणि त्या वासना काऊन झाले ते त्या लोकांच्या संगतीत राहतात म्हणून. म्हणजे त्या वासना काय करते आता, व्यथा. आता जे विषय मिळाले ते बी सांभाळायचे, तर काय करायचे, तर जे प्लॉट मिळाले ते बी काय करायचे, सांभाळायचे. नुसते सांभाळायचे का, वाढवायचे बी, नफे बी खायचे त्याच्यातून. म्हणजे गंमतच एक प्रकारची त्या बी व्यथात. म्हणजे बालपणच्या व्यथा वेगळ्या असतात, तारुण्यातल्या व्यथा वेगळ्या असतात. हा, ते बालपणातले हे व्यथा नाही, बालपणात अजिबात नाही. तिथं काही कमवायच्या बी वासना नाही, त्या बी त्रास देत नाही. जे मिळालेले ते बी सांभाळायचे काही नाही, आणि ते मिळाले ते वाढवायचे बी नाही, ते व्यथा नाही. तिथल्या व्यथा वेगळ्याच आहेत बालपणातल्या. कशा, हा, तिथं आता शरीरातून होणाऱ्या जेवढ्या पिढ्या आहेत त्या, आणि ते त्याला काही निवारण करता येत नाही, तर ते लोक ऐकून होणाऱ्या पिढ्या पुन्हा त्याच्या गैरसमजुतीमुळे झालेल्या काय पिढ्या, म्हणून तिथल्या पिढ्या वेगळ्या, तारुण्यातल्या वेगळ्याच, आणि गर्भवासातल्या त्या वेगळ्याच, त्या तराच्या त्या दुःखाच्या वेगवेगळ्या, आणि म्हातारपणातल्या मग त्या वेगळ्या. हा, ये ना फायदाच सांगून ठेवली का, ते काय सांगू, गर्भीची, हा तिथले नाकी तोंडी गर्भवासाचे, हा ते तिथल्या व्यथा वेगळ्या, ते महाराजांनी सांगून ठेवलं बाबा हे असं.
हा पुढं जन्माला आला. हा मग बालपण गेले नेणता. हा मग ते नेणत्यातपणात ते काय झालेल्या व्यथा, तारुण्यपणी विषय व्यथा, आणि वृद्धपणी प्रवृत्ती चिंता. वृद्धपणातल्या व्यथा कशा असतात? वेगळ्याच असतात. मग तवा प्रकृतीनं अनेक प्रकारचे रोग झालेले असतात. काय झालेले असते तर रोग झालेले असते. तर बरं याच्यात रोग झालेलेच असतात. हा तिथं काय असते आता, तिथं कमवायच्या वासना नाही म्हातारपणामध्ये. काय नाही दादा, कमवायच्या वासना नाही असल्या बी तर कमीच येत नाही तर काय वासना होते नाही. आता गरज वाटतं पण शेपटीच नाही राहिली म्हणून ते डोक्यात घेत नाही आता कमवायचं. त्याच्या व्यथा नाहीत त्याला. हा पण जे मिळवलेलं आहे ते सांभाळायची चिंता. कोण किती खर्चित, कोण किती खर्चित. पोराला अजून पोरग झालं नाही, पोरीचं अजून लग्न झालं नाही. म्हाताऱ्याला बसल्या बसल्या चिंता करीत राहतं करते. म्हातारा आता प्रसन्न राहा ना, काही काम नाही राहिले, काय नाही राहिले, आता मस्त प्रसन्न राहा त्याला आता. हा म्हातारा माणसाचं चिंता तूर बसलेला असतं. कसं बसलेलं असतं? हा चिंता तूर बसलेलं. काय ते काय झालं बाबा, लई चिंता आहे. काय करता, 5 वर्ष झाली आमच्या नातीचं लग्न होऊन पोरगच नाही, नातीचं. त्याची चिंता कोणाला? म्हातारपणच्या चिंता कशा आहेत? वेगळ्याच चिंता आहेत. आणि पुन्हा मरताच्या व्यथा वेगळ्याच. मरतानी मग काय, मरतानी एक एक पार्ट बंद पडत चालते. काय करते ते एक एक पार्ट बंद. हा आणि मग त्या वेदना होत राहतात तिथं. काय होत राहतात त्या? हा सोयीनं नाही होत ते. हा मग माणसं हात पाय करीत, डोळे फाडीत, खरडा लागतो. त्याला सांगता बी येत नाही काय होत नाही तर. हा पण आत काय व्हायला त्याला व्यथा व्हायला ते का प्राण सोयीनं निघतात का काय शरीरातून? हा नाही ते असे एक एक पार्ट जाऊन निघतात ना ते. म्हणून महाराजांनी एकदा सांगितलं होतं, अरे 100 विंचू एका जाग्यावर चावल्यावर जितक्या वेदना होत्या तितक्या मरताना होत्या. 1 विंच चावल्यावर किती वेदना होत्या आता एका, आणि त्या जागेवर किती चावले? 100. हा इतक्या वेदना कधी होत्या का? म्हणजे मरताना वेदना वेगळ्याच. आणि मेल्यावर सुद्धा पुन्हा जन्म घेण्याकरता काही वेदना होत्या माहिती का? हा महाराजांनी एक वेळ सांगितलं की समजा जेव्हा जन्म घ्यायचा तेव्हा ते म्हणले एका त्या घटकामध्ये, वीर्य घटकामध्ये असंख्य जीव असतात. काय असतात त्याच्यामध्ये? हा त्याच्यातला एकाचाच नंबर लागतो, बाकीचे फेल होते. काय होते ते? हा जसे निवडणुकीला 10 उभे राहिले, जागा 1 ही, मग ते बेकार सगळे होते निवडून येण्याकरता, पण निवडून एकच होतो. म्हणून जन्म घ्यायला सुद्धा बेजार व्हावं लागत. काय व्हावं लागत? हा मग असे निवडणुकीत बऱ्याच फेल झाले, तेव्हा कुठंतरी एखाद्या जागेवर काय लागला. हा म्हणून अजून अनेक, अरे ह्या सृष्टीमध्ये जेवढे शरीर मिळालेले जीव आहेत ना, याच्यापेक्षाही असंख्य जीव या सृष्टीमध्ये शरीर मिळण्याकरता अजून फिरत आहेत. तरी त्याला काय मिळालं नाही. म्हणजे त्या बी वेदना कशा वेगळ्याच. आणि पुन्हा एखादं शरीर मिळालं तेव्हा पुन्हा गर्भवासातल्या वेदना वेगळ्याच की पुन्हा झाल्या सुरू. म्हणून तर महाराज म्हणले किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव घ्याला शरण गेला विठोशी. म्हणून महाराज म्हणतात हे अशी किती वेळस फजिती भोगा, किती वेळ दुर्भोगा. म्हणून याची मला काय वाटली आता? भीती वाटली. 1 तासाच्या आत बदला रे त्याला, म्हणजे ते टप्पा होत नाही, कमीच याच्यात बदला त्याला.